तुम्हालाही आवडतात का जुन्या पद्धतीने आजीच्या पद्धतीने बनवलेले पापड? हे बघा आमचे 1 किलो पिठाचे एवढे पापड झाले आहे. यासाठी हा पापड मसाला घेतला आहे. त्यासाठी एक ग्लास पाणी घेतला आहे आणि त्याच्यात हा मसाला मी टाकून थोडंसं ते पाणी उकळून घेतलं आहे. आणि 1 किलो पिठासाठी ही 50 ग्रॅमची पुडी मी घेतलेली आहे. यात सगळंच असतं, आपल्याला काही टाकायचीही गरज पडत नाही. काळी मिरी असते, पापड खारा असतो आणि मीठ सगळं वगैरे सगळं. 1 किलो पिठासाठी एवढी 50 ग्रॅमची पुडी पुरेशी आहे. तर हे बघा, हे 1 किलो उडदाचे पीठ आणि थोडंसं त्यात मुगाचेही पीठ आम्ही मिक्स केलेले आहे. त्यामुळे पिठाला म्हणजे पापडाला आपल्या खूप कुरकुरीतपणा येतो. आणि हे बघा, हे पीठ मळणं सुरू आहे आमचं. तर हे पीठ म्हणजे खूप घट्ट मळावे लागते तरच पापड छान होतात. आणि घट्ट मळण्यासाठी खूप याला म्हणजे कष्ट करावे लागतात. मला तर ते होतच नव्हतं. तर हे बघा, माझी सासूबाई इथे मळत आहेत पीठ. जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे पापड आपले छान होतात. हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती घट्ट पीठ मळलं आहे. आणि थोडा वेळ ती पॉलिथिनमध्ये घालून ठेवायचं आहे पीठ. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरती त्याला असं मस्त पीठ लवचिक होईपर्यंत वरवंट्याने ठेचून घ्यायचं आहे. तर बघा, ते निघतही नाही. तुम्हाला दिसत असेल, त्यावरून अंदाज आला असेल की पीठ किती घट्ट आहे ते. परंतु त्याशिवाय पापड चांगले होत नाहीत. त्याच्यामुळे नक्की असेच ट्राय करा. आणि आमची उडदाची डाळ घरच्या शेतातली असल्यामुळे त्याचा कलर असा आहे, त्याला काही तुम्ही बोलू नका. आणि हे बघा, अशा प्रकारे हे ठेचून एका पॉलिथिनमध्ये ठेवले आहेत. आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने सुरुवात केली पापड करण्यासाठी. तर पापड लाटताना साईडनी बाजूनी पातळ आणि मध्ये जाड असं लाटायचं नाही. सगळा पापड एकसारखा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारचे तुमच्याकडे लाटण्या असतील तर यांनी खूप पापड लाटायला उरकतात. आणि हे बघा, अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावर सुकायला फॅनखालीच टाकायचे आहेत, उन्हाखालीही टाकायचे नाहीत. हे बघा, खूप जोरही द्यावा लागतो. पण ताटामध्ये रोज रोज काहीतरी तोंडी लावायला पापड लागतात. तर त्यासाठी कष्ट तर थोडे घ्यावेच लागतील, नाही का? आणि तुमच्याकडे अशा प्रकारचे पापड बनवतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, इतके असे पातळ जेवढे असतील तेवढे खूप छान होतात बरं का. आणि ते वाकडे तिकडे होऊ नये म्हणून असे एकावर एक टाकून ठेवायचे. थोडेसे सुकले ना त्यानंतर म्हणजे असे खोपडे होत नाहीत पापड. तर नक्की रेसिपी ही ट्राय करून बघा. खूप छान, म्हणजे काही अवघड नाही आहे आणि खूप छान बनतात हे पापड उडदाचे. त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि आवडल्यास तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरला नक्की शेअर करा ही रेसिपी. आणि हे बघा, मी तुम्हाला तळूनही दाखवत आहे. किती मस्त कलरही आलेला आहे पापडाला. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.